एक ठिकाण बीडचं जिल्हाधिकारी कार्यालय, ज्या कार्यालयासमोर 4 वेगवेगळी आंदोलनं उपोषणं सुरू आहेत. हे पहिलं उपोषण आहे. न्याय मिळाला पाहिजे यासाठी आमोरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे. वैजनाथ सुरवसे हे या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. गेल्या काही दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. किती दिवसांपासून उपोषणाला बसलायत आणि काय मागणी? सर, आज तिसरा दिवस आहे आमरण उपोषणाचा. बरं. आणि सगळ्यात महत्त्वाची माझी मागणी आहे की संतोष देशमुख याच्या परिवाराला व संतोष देशमुखच्या मारेकरी हत्यांना आधी पकडलं पाहिजे आणि त्यांना फाशी झाली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं हे पहिलं आंदोलन आहे. दुसरं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. ते आंदोलन आहे शस्त्र परवाने रद्द करण्यात यावेत यासाठीचं. आणि इथे काही वेळापासून हे आंदोलन सुरू आहे. दुसरं आणखीन एक आंदोलन सुरू आहे. ते अंजली दमानिया यांचं, ज्या इथे गेल्या 3 दिवसांपासून येऊन काही काळ बसणार अशी त्यांनी घोषणा केली होती. आणि एका बाजूला संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन सुरू आहे. बेमुदत आमरण उपोषण या ठिकाणी सुरू आहे. आणि त्यांची जी मागणी आहेत की त्यांनी वाल्मिक कराडला समाजसेवक म्हटलं आहे आणि त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्या अशा प्रकारची त्यांनी मागणी केली आहे. आणि मयुरी बांगर या ठिकाणी उपोषणाला बसल्या आहेत. मला सांगा, एकाच ठिकाणी 2 उपोषण सुरू आहेत. न्याय मिळाला पाहिजे आणि तुम्ही म्हणतायत की गुन्हे मागे घ्या. तुमचं उपोषण बसण्याचा मागचा उद्देश काय? माझा बसण्याचा उद्देश हा आहे की राजकीय द्वेषातून वाल्मिक अण्णा कराड, म्हणजेच ते माझे बंधू आहेत, यांच्या राजकीय द्वेषातून यांच्यावर जी टिप्पणी होत आहे, गेले 10-12 दिवस झालं नागपूर अधिवेशनापासनं अण्णावर सडेतोड टीका होत आहे की यांना अटक करण्यात यावी. आमच्या धनंजय मुंडे साहेबांच्या मंत्रिपदावर गंडांतर आणण्याचा हा जो प्रयत्न आहे सगळ्यांचा, ह्याला निषेध करण्यासाठी, अण्णांच्या नावावर जी चिखलफेक आहे ही थांबण्यासाठी मी त्यांची एक भगिनी म्हणून समस्त भगिनींच्या वतीनं मी इथे ठिय्या उपोषण करणार आहे. वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हे मागे घ्या. तिसरं जे उपोषण सुरू आहे ते बीडमधल्या अवैध परवाने जे दिले आहेत बंदुकीचे, ते या ठिकाणी रद्द करा. आणि चौथं, अंजली दमानिया देखील इथं आंदोलन करतायत. कृष्णा केंडे, ABP माझा, बीड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.